फोन कर आणि सांग की एक काळा रंग पण घेऊन ये सोबत. ओके सर, सांगतो मी. अरे वेडा, रागाने बोलतो मी, काय लगेच चाललास तू? असं का? चालतंय चालतंय. हा साहेब, डबा ठेवला आहे इथे, घ्या तुम्ही लवकर. हा मी येतो. शनायामुळे एक गोष्ट चांगली झाली. काय सर? तिने रघुला पाठवला मार्केटमध्ये आणि राधिका वहिनीचा डब्बा आता आपण खाणार. हा ऍक्च्युली सर खूप टेस्टी फूड बनवतात ना मॅम. हो ना, गरमागरम एकदम ताजा, आणि पापड लोणचं वेगळं देतात ते, आणि शेवटी एक स्वीट पण. वा वा वा. सर खरं सांगू का, मॅम कडून डबा येतो ना तेव्हा मी पण वेट करत असते ब्रेकची. ऍक्च्युली रघुपेक्षा आपणच जास्त शेअर करतो ना ऍक्च्युली. चला चला नारकर, चला राधिका वहिनीचा डब्बा आलाय. नाही नको सर, खूप काम आहे, काम संपवताना येतो. इट्स ओके, आय डू इट फॉर यू लेटर. चला ना. नाही नको, थँक्यू, तुम्ही वा पुढे. ओके चला. हिला काय गरज आहे नेहमी मी करते बोलायची? सगळीकडे पुढे पुढे करत असते नेहमी. अगं पानवलकर सर आणि आनंद सरांचे लाड, दुसरं काय. त्यांच्या मते जेनी गरीब आणि हुशार मुलगी आहे. असं काही नाही, राहू दे. अहो हुशार म्हणजे काय सगळी कामं हीच करणार का? जाऊ दे, काम करूया, नाही तर लंच राहायचा. त्यांचा व्हायचा आणि आपला राहायचा. 2:15 लंच टाइम होऊन गेला, कोणी कळवलं का नाही मला? म्हणूनच भूक लागली एवढी. हॅलो रामू, प्लीज कम इन. अरे आत ये, केबिन मध्ये ये. हा ये, आत ये रामू. रामू नाही मॅडम, रामेश्वर. ओके ठीक आहे. बरं रामू, ऐक ना, I'm like very hungry right now, so please order some ravioli with extra cheese and maybe a smashed potato cider or something of that sort, please. रबडी चीज घेऊ. नाही नाही, काय म्हणालास तू? रबडी चीज. हा मी लिहून देते तुला. हा तरी भलतच घेऊन येशील नाही तर. हे वाचता येईल ना तुला? कोणाला तरी घेऊन जा सोबत, पण हे आणि हेच आण, ओके? हो मॅडम, सगळ्यांचं जेवण झालं की मी निघतोच. एक मिनिट थांब. सगळे आतापर्यंत जेवताय? एवढा वेळ का लागला जेवणाला? काय लग्नाचं जेवण आहे का? ठीक आहे तुझा. जाड्या आनंद खात बसला असेल, मला एकटं टाकून आला होतास ना. आता बघ मी काय करते. And I'll surely dismiss you. मी जे काही म्हटलंय तेवढं आणि तेवढंच फॉलो करायचं सगळ्यांनी. वा. मॅडम घरून फोन आहे, प्लीज अटेंड करू? नो. उद्यापासून जे काही कॉल्स आहेत ना ते लंच ब्रेक मध्ये संपवायचे. उद्यापासून नो पर्सनल फोन कॉल्स. मला माहितीये तुम्ही सगळे इथे येऊन ना काम कमी आणि टाइमपासच जास्त करता. उद्यापासून सगळ्यांनी आपापले फोन माझ्याकडे जमा करायचे आणि अगदीच काही इमर्जन्सी असेल तर लँडलाईन यूज करा. अँड वन मोर थिंग, एकदा लेट मार्क लागला, यू केअरफुली लिसन. लेट मार्क कोणाचाही लागला की त्याचा दिवसभराचा पगार कट. काय 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 समजते काही स्वतःला? बघा ना सर, ही आपल्याला सांगते आणि खरं तर स्वतःच लेट येते. सर गुरु सर लवकर नाही आले ना तर ही इथलं सगळं ॲटमॉस्फिअर स्पॉइल करेल. हो ना, गुरु सरांमुळे ही जास्तच डॉमिनेट करते आपल्याला. हो ना, आणि नियम काय सांगते? नियम? अरे ऑफिस आहे की जेल आहे? आणि बिचारा रामेश्वर
तो आता लंच ब्रेक मध्ये गेलाय बाहेर काम करला, आता दिवसभर बिचारा उपाशी राहणार. सर आय थिंक गुरु सरांना हे सगळं कळायला पाहिजे. एक्झॅक्टली. मी म्हणे मैत्री बाहेर ठेवा, मग तिलाच काढलं पाहिजे. अरे गुरुच्या जीवावर इथे मोठ्या पोस्टवर आली आहे आणि तेही एक वेळा एक्सेप्ट केलं, पण हे नियम कसले सांगते आम्हाला. सर तुम्ही गुरु सरांना कॉल करा प्लीज. येस, मी गुरु सरांना फोन लावतो, स्पीकर फोनवर ठेवतो, आपण सगळेच बोलूया. हो हो कर. हा आनंद बोल रे. सर बिझी आहात का? नाही नाही बोल ना. सर मी स्पीकर ऑन करतो, इथे अख्खा स्टाफ उभा आहे, सगळ्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. सर इथे शनाया मॅडमनी नवीन टर्म्स अँड कंडिशन सांगितले. टर्म्स अँड कंडिशन कसले? सर मी कशाला, स्टाफच सांगेल तुम्हाला. सर जेनी सर शनाया मॅमनी लंच ब्रेकचा टाइम कमी केलाय सर, आणि त्यावरून त्या सगळ्यांची खूप हार्शली बोलल्या सर. एव्हरीबडी इज रिअली हर्ट सर. सर मी कदम बोलतोय. शनाया मॅडमनी होम कॉल्स अटेंड करायला नाही सांगितलेत. सर माझी आई खूप आजारी असते, त्यामुळे मला घरचे कॉल अटेंड करावेच लागणार. सर हे जरा अति होत आहे ना. बोला सगळ्यांनी काय काय प्रॉब्लेम. सर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सर प्लीज कम बॅक सून सर. सर नाहीतर आम्ही सगळे मिळून रिझाईन करू. बोला सगळेजण बोला. येस सर. अति होत आहे. एक मिनिट सगळे जरा शांत व्हा बरं. हे बघा मी आता लवकरच येतोय, आपण आल्यावर प्रत्यक्ष काय ते बोलूया. ओके, तोपर्यंत कुणी काही वेगळं वागणार नाहीये. आणि इन द मीन वाइल मी शनाया मॅडमशी एकदा बोलून घेतो. हा ओके सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सर. काय भारी वाटतं या लोकांना झापून. आई शपथ, एक दिवसात सगळ्यांना ट्रॅकवर आणला. शनाया, आतापर्यंत तू फक्त बिग बॉसेस लेडी होती. नाउ यू आर द बॉस. गॅरी काय सॉलिड इम्प्रेस होणार आहे ऐकून. हॅलो रामू, वेअर इज माय फूड? जेवण कुठे आहे? हा ठीक आहे काम सून या बाय. ओके मॅडम. वाव भारी, मला फार आवडतंय. हॅलो हॅलो गॅरी, हाय डूड. यू वोंट बिलीव्ह मी आता काय केलंय. अरे या सगळ्यांचा लंच चालू होता आणि मी तिकडे गेले. बच्चा हे तुला कुणी करायला सांगितलं होतं? काय गरज होती हे सगळं करायची? मुळात हे सगळं करायच्या आधी मला विचारायचं नाही का एकदा? तुला माहितीये या सगळ्यांनी एकत्र मिळून मला फोन केला, कंप्लेंट केली तुझी. व्हॉट? नाही तर काय, आणि सगळ्यांनी जॉब सोडायची धमकी सुद्धा दिलीये. बच्चा तुझ्या लक्षात येतंय का, या सगळ्यांनी एकत्र जर जॉब सोडला ना तर माझ्यावर एन्क्वायरी बसेल, एन्क्वायरी. आणि हे प्रकरण कपूर सरांपर्यंत जायला वेळ नाही लागणार. मुळात तुला कुणी सांगितलं होतं हे निर्णय घ्यायला? अरे आय वॉज जस्ट ट्राइंग टू एस्टॅब्लिश सम डिसिप्लिन हिअर. त्यासाठीच अपॉइंट केलंस ना तू मला. बच्चा मी तुला निघण्याच्या आधीच सांगितलं होतं की जरा अलर्ट राहा. एक गोष्ट लक्षात घे, ऑफिसमध्ये फक्त मी तुझ्या बाजूने, आणि हे सगळे विरोधात यांनी ठरवलं ना आणि कपूर सरांपर्यंतचं प्रकरण पोहोचलं ना तर मी काही करू शकत नाही. त्यामुळे प्लीज मी येईपर्यंत तरी जरा अलर्ट राहा ना. हा सॉरी बेबी. आई ग काय बच्चा, अगं मला ना अजिबातच बरं नाही वाटत आहे. मला ना खूप थकल्यासारखं वाटतं यार. ताप आहे तुम्हाला? तुम्ही आधी हे पाणी प्या बरं. अगं इथे आधीच मला सुधरत नाहीये शिंकाने आणि खोकल्याने, आणि तू आता काय ऐकवत बसलेस मला? तसं नाही, पण पाणी प्यायला का बरं वाटेल ना तुम्हाला.